नमस्कार. आज आपण शिकणार आहोत 5 बोटाने डॉट कसे टाकायचे इझिली. हे बघा, मी अंगठा पुढे सरकवते. अशा पद्धतीने आपल्याला डॉट शिकायचे आहेत. चुटकीने व मुठीनेही शिकवणारे मी. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, आता आपण 5 बोटाने डॉट टाकूया. कसे डॉट आपण शिकणार आहोत. हे बघा, अंगठ्याने मी रांगोळी पुढे सरकवते. हे बघा, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल. इझिली शिकवण्याची माझी पद्धत आहे. ज्याला येत नसेल त्याला खास त्यांच्यासाठी मी व्हिडिओ आणते. हे बघा, अंगठ्याने मी पुढे सरकवते. रांगोळी हळूहळू सोडते मी रांगोळी. अशा पद्धतीने आपल्याला डॉट शिकायचे आहेत. हे बघा, पाच बोटाने आपण कसे डॉट शिकायचे त्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आपण. या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा. शिकण्यासाठी यूजफुल व्हिडिओ आहे, नक्की पहा. हे बघा, अंगठ्याने मी पुढे सरकवते रांगोळी. अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला अंगठ्याने रांगोळी सरकत जायची आहे. आता आपण मुठीने शिकणार आहोत इझिली. याच्याने इझिली आपण डॉट पाडू शकतो मुठीनेही. इथून रांगोळी सोडायची आपल्याला अशा पद्धतीने. हे बघा, ही सर्वात सोपी पद्धत आहे डॉट पाडण्याची. हे बघा, रांगोळीचा क्लास पहिला भाग आहे माझा हा. दुसरा भागही मी आणणार आहे. रेषा कशा ओढायच्या. हे बघा, मुठीने आपण इझिली डॉट कसे टाकू शकतो. बघा, यूजफुल व्हिडिओ माझे, पूर्ण बघत जा व्हिडिओ. कमेंट बॉक्समध्ये सांगा की शिकवण्याची पद्धत कशी आहे, असं नक्की कमेंट करा. हे बघा, मुठीने आपण हळूहळू रांगोळी सोडायची आहे. पूर्ण भाग आणणार आहे मी. पहिला भाग, दुसरा भाग शिकवण्यासाठी खास बेसिक पद्धत, महिलांसाठी खास व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल. हे बघा, छोट्यात छोटे डॉटही आपण काढू शकतो. सर्वात इझी आपल्याला मुठीने शिकता येतो किंवा इझिली पडतात मुठीने डॉट. आपण छोटेही डॉट शिकणार आहोत. हे बघा, छोटेही डॉट आपण पाडू शकतो. त्याच्यापेक्षा छोटे, त्याच्यापेक्षा छोटे, अशा पद्धतीने. चुटकीनेही डॉट पाडू शकतो आपण. चुटकीनेही डॉट पाडून दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा तुम्ही. हे बघा, 5 बोटाने डॉट आणि मुठीने डॉट आणि चुटकी कशी पकडायची त्या पद्धतीने मी डॉट शिकवणार आहे. हे बघा, इझिली कसे डॉट आपण पाडू शकतो. हे बघा, आता मुठीने आणि 5 बोटाने मी डॉट दाखवले आहेत. आता आपण बघा, हळूहळू रांगोळी सोडायची. कशी सोडायची ते बघा व्यवस्थित. अशा पद्धतीने अंगठा आपल्याला पुढे सरकत जायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने.
मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे. ज्याला येतच नसेल त्याला सोपी पद्धत. हे बघा चुट्टीने बघा त्याच्यानेही आपण डॉट पाडू शकतो. एक बोट अंगोठा आपल्याला पूर्ण असं पुढे हळूहळू सरकवायचा आहे. रांगोळी आपल्याला टाईट पकडायची आहे आणि अंगोठा पूर्ण असं पुढे सरकत जायचं आहे हळूहळू. अंगोठ्याचं घसरण करायचं आहे बघा रांगोळीचं. अशा पद्धतीने असे घसरत आपण डॉट काढायचे आहेत. अंगोठा पूर्ण पुढे घेणार आहेत आपण आणि घसरण करणार आहेत. हे बघा त्याच्याने हे आपण गोल असे थेंब पाडू शकतो. चुटकी आपल्याला टाईट पकडायची आहे, लूज सोडायची नाही आहे. आणि अंगोठा आपल्याला पुढं सरकत थेंब पाडायचे. हे बघा असं रांगोळीला घसरण देऊन टाईट आपल्याला रांगोळी पकडायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा त्याच्यापेक्षा आपण छोटेही डॉट टाकू शकतो. राऊंड डॉट थेंब. हे बघा अशा पद्धतीने. कमेंट बॉक्समध्ये सांगा शिकवण्याची पद्धत कशी आहे, नक्की कमेंट करा. हे बघा छोटेही डॉट आपण काढू शकतो. हे बघा अशा पद्धतीने चुट्टीने. हे बघा त्याच पद्धतीने आपल्याला थोडीशी रांगोळी घ्यायची, जास्त रांगोळी नाही घ्यायची. छोटे डॉटसाठी, छोटे थेंबांसाठी आपल्याला जास्त रांगोळी घ्यायची नाही आहे. आणि हळूहळू आपल्याला अंगोठा पुढे सरकवून चुट्टीच्या साहाय्याने छोटे छोटे डॉट पाडायचे आहेत आपल्याला. बघू शकता किती सुंदर असे आपले डॉट पडताय. हे बघा अशा पद्धतीने. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी नवीन भरपूर व्हिडिओ आणणार आहे. भाग पहिला, दुसरा, तिसरा सगळे शिकवण्याचे भाग आहेत. आणि इंस्टाग्रामवर पण माझी ID आहे JL रंगोली. नक्की पहा माझे व्हिडिओ. अशा पद्धतीने बघा आपल्याला घसरण करायचं आहे रांगोळीचं. हे बघा सगळ्यात छोटे डॉटही टाकू शकतो आपण. त्याच्यापेक्षा अजून छोटे डॉट, अजून छोटे डॉट. अजून त्याच्यापेक्षा छोटे डॉट. हे प्रॅक्टिस लागेल तुम्हाला, नक्की येईल. पण प्रॅक्टिस करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. मी खास बेसिक पद्धत शिकवते. खास महिलांसाठी व्हिडिओ आणते मी. हे बघा सगळ्यात छोटे डॉट आपण टाकून घेतले सगळ्या पद्धतीने. हे बघा आपण चुट्टीने असेही डॉट टाकू शकतो आडव्या पद्धतीने. JL रंगोलीमध्ये चॅनलमध्ये माझे सगळे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत. डॉट कसे काढायचे, एका बोटाने फूल कसं तयार करायचं, रेषा रंगोली कशी काढायची रेषाने, सगळे व्हिडिओ आहेत. हे बघा अशा ज्याला डॉट येत नसेल आपल्याला हळूहळू रांगोळी सोडायची. आणि रांगोळी छोटे डॉट असतील तर कमी रांगोळी घ्यायची आपल्याला, जास्त रांगोळी घ्यायची नाही आहे.
हे बघा मुठ्ठीनेही मी अजून तुम्हाला डॉट पाडून दाखवते. सगळ्यात इझी मुठ्ठीने डॉट पाडण्याची पद्धत आहे. इझिली पडतात हे बघा डॉट मुठ्ठीने. खालच्या बाजूने हे बघा आपल्याला अशी थोडी थोडी रांगोळी सोडायची आहे. कसेही आपण डॉट पाडू शकतो, मोठे छोटे. प्रॅक्टिस लागेल. हे बघा मी पूर्ण डॉट पाडून दाखवले तुम्हाला. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ. धन्यवाद.